संतोष टोळके यांच्या असणाऱ्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. मी मंचकावरती बसलेल्या सगळ्यांची नावं घेत नाही का 20 मिनिटात शिल्लक राहिली. जाता जाता राहुरीतल्या ऊसाचा जो शेतकरी आहे त्याला असणारं आव्हान करतो. त्याला ज्या मतदारसंघात मी इलेक्शन लढतो तो असणारा कापसाचा मतदारसंघ. आंतरराष्ट्रीय भाव खालीवर झाले की मतदारसंघामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या करायला सुरुवात केली. यावर्षी काही आत्महत्या झाली नाही आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण की केंद्र सरकारकडून असणारा हमी भाव हा नुसता जाहीर करून घेतला नाही तर केंद्रातली जी CCI आहे, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, तेच कापूस खरेदी करतील असा असणारा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि म्हणून असणारा शेतकऱ्याला असणारा 8,000 रुपये क्विंटल मिळतात अशी असणारी परिस्थिती. मध्यंतरी आपण सगळ्यांनी ऐकलं असेल आणि जाणीव असेल की मोदींनी असणारा अमेरिकेशी करारनामा केला आणि करारनामा करून त्यांनी असणारं शेतीचं जे क्षेत्र आहे की जे शेतीचं क्षेत्र भारतीय शेतकऱ्यांसाठी आरक्षित आहे ते आता आरक्षित नाही, तर ते आता अमेरिका आणि त्यांच्या असणाऱ्या मित्रासाठी त्यांनी खुले केले. म्हणजे परदेशामध्ये जे काही पिकल्या जातं ते आता भारतामध्ये यायला सुरुवात होईल. तुम्ही सगळेजण शेतकऱ्यांना माझं असणारं आव्हान आहे की अँड्रॉइड फोन तुमच्याकडे आहे, हा अँड्रॉइड फोनचा असणारा वापर करा. या अँड्रॉइड फोनवरती वापर केल्यानंतर ऊसाच्या शेतकऱ्याला याची जाणीव आहे की सगळ्यात मोठी साखर जी आहे ती ब्राझील तयार करतो, मोलॅसिस सुद्धा तोच तयार करतो आणि ती साखर ब्राझीलमध्ये काय भावाने विकल्या जाते ते आपण असं पहा. ब्राझीलमध्ये ती असणारी साखर 28 ते 30 रुपयांनी विकल्या जाते. आपल्या इथे असणारं साखर ही 40 रुपयाने विकल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला असणारं टनाला मिळतं. वाहतूक आणि कापणी 1000 रुपयाचा खर्च त्या ठिकाणी धरला जातो. 2000 प्रत्यक्षात मिळतात. कॉम्पिटिशन होणार आहे, स्पर्धा होणार आहे. व्यापारी जो आहे ते व्यापाऱ्याला स्पर्धा आहे. त्यांनी ब्राझीलची साखर घेतली तर त्याला 32-35 रुपयापर्यंत मिळेल. त्यांनी इथल्या साखर कारखान्याची असणारी जी साखर घेतली, म्हणजे भारतातल्या साखर कारखान्याची साखर घेतली तर त्याला असणारा 40 रुपयाचा भाव पडतो अशी परिस्थिती. व्यापारी कुठली साखर घे, इथल्या कारखान्यांची घेईल की ब्राझीलची घेईल. आता ब्राझीलची जर साखर त्यांनी घेतली आणि आणली तर प्रत्यक्षामध्ये जे असणारा 2000 ऊसाला असणारा जो भाव मिळला जातो
तो मिळणार आहे का? तो मिळणार नाही. विदर्भातला शेतकरी आत्महत्या करत होता, त्याचं कारण असं होतं की परदेशातला कापूस येत होता, त्याच्याशी त्याची स्पर्धा होत नव्हती. म्हणून जगाच्या बाजारातून कापूस यायचा, त्याच भावामध्ये त्याला विकायला लागायचं. बँकेचं लोन फेडलं नाही, अमुक्याचं कर्ज फेडलं नाही, म्हणून तो स्वतः आत्महत्या करायचा, अशी असणारी परिस्थिती. आपल्याला असणारी एक संधी आहे. हे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी घडलं नाही, खानदेशमधल्या असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कधी घडलं नाही की त्यांनी आत्महत्या कधी केली नाही. कारण का तर त्याला परदेशाच्या मालाबरोबर स्पर्धा करण्याची गरज नव्हती. भारतीय बाजारपेठेमध्येच तो आपला माल त्या ठिकाणी विकू शकत. आता ही स्पर्धा मोदींनी तयार केली. असं म्हणतात की एस्टीन फाईल मध्ये मोदींचं नाव आहे. 2-1 दिवसामध्ये तुम्हाला असणारा एक नवीन मोदी सारखा दिसणारा किंवा स्वतः मोदी असणारा रील तुम्हाला दिसेल. आता हे जर खरं असेल तर कोणी कोणाला ब्लॅकमेलिंग करू शकतो. आणि मोदींनी जी सही केली आहे ती त्या एस्टीन फाईलमुळे सही केलेली आहे, हे आपण लक्षात घ्या. पण त्यांनी ऊसाच्या शेतकऱ्याचं आयुष्याशी खेळायचं ठरवलं. 30-32 रुपये किलोनी साखर इथे विकायची असेल तर ऊसाचा भाव हा जो आहे तो 700-750 रुपयाने कमी करावा लागतो. 700-750 रुपयाने कमी करावं लागेल. मी 2000पैकी 700 कमी केले तर आता किती? आता 1300 मध्ये तुमचं भागणार आहे काही ठरवा. 1300 मध्ये तुमचं भागणार असेल तर कर्डिलेला मतदान द्या, आमचं काही म्हणणं नाही. पण 1300 मध्ये भागणार नसेल तर मग तुमचं असणारं मतदान संतोष चोळके यांना दिलं पाहिजे, हे आपण असं लक्षात. यांना दिलं पाहिजे, गॅस सिलेंडरला दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी सुद्धा नाकारला नाही. कुठला धर्म हा प्रत्येकाने त्या ठिकाणी ठरवतो. पण त्याच्याच बरोबर त्यांनी असताना सांगितलं की स्वतःच्या जगण्यासाठी, आनंदाने जगण्यासाठी कष्ट करण्याची गरज आहे, सतर्क राहण्याची गरज आहे आणि शहाणपणाने वागण्याची असताना गरज आहे. आज जे RSS वाले मुसलमानाच्या विरोधात जे आवाज उठवतात आहेत, अरे बाबा, इथल्या असणाऱ्या राजा राजवाड्यांचे असणारे खजिनदार आणि प्रधानमंत्री कोण होते याची नावं तर सांगा. हा जो फसवा फसवीचा जो खेळ चालला, याच्याला बळी पडू नका. नाही तर ते विदर्भाच्या शेतकऱ्यांनी 15 वर्ष भोगलं, ते तुमच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं कारण दुसरं तिसरं कोणी नाही तर आपणच आहोत, हे लक्षात घ्या. माणसं जागं करायला आली, माणसं जागं करायला आली, माणसं शिकवायला आली.
माणसं सांगायला लागली, अरे बाबा ही माहिती आहे तू बघ आणि बघून ठरव. तर मी आंधळेपणाने धर्मावरती विश्वास ठेवला आणि माझ्या कुटुंबाचं वाटोळ झालं. मित्रो, उद्या वाचायचं असेल ती इथे कोणतरी येऊन सांगतंय किंवा इथला मुसलमान बदमाश झाला, इथला ख्रिश्चन बदमाश झाला, इथला शीख बदमाश झाला, ही माणसं कालच आली का? हा समूह कालच भारतामध्ये आला का? गेले 1000 वर्ष हा माणूस तिथे राहिलेला आणि 1000 वर्ष राहिल्यानंतर गोविंद असणारा गुन्हा गोविंदाने तो या ठिकाणी राहिला आणि आज अचानकपणे RSS म्हणायला लागलं की हा मुसलमान इथला बदमाश आहे, इथला ख्रिश्चन बदमाश आहे, इथला शीख बदमाश आहे आणि आम्ही बिंदुकासारखे वागायला लागलो आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागलो. काँग्रेसचे राज्य, इथे विरोधी पक्षांचेही राज्य, पण त्या राज्याच्या कालावधीमध्ये इथे संघटित भोंदूगिरी कधी उभी राहील. पण भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये ही भोंदूगिरी उभी राहिली आणि ही भोंदूगिरी स्त्रियांचा असेल, अडचणीत असलेल्या माणसांचा असेल, शोषण करते हे लक्षात घ्या. मी आपल्याला एक सवाल विचारतो, उद्याचा असताना त्या एसटी फाईल मध्ये नाव आलंय, पण जे काही कृत्य आलेलं आहे, जे आपण वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीचं नाव आलं असेल तर तुम्ही दोष कोणाला देणार? तुम्ही दोष कोणाला देणार? आणि दोष न देता उद्या पुन्हा तुम्ही कमळाला सत्तेवरती बसवणार असाल तर तुम्ही काय करताय? प्रत्येक तालुक्यामध्ये नरेंद्र मोदी उभा करतात. शोषण करणारा नरेंद्र मोदी उभा करताय आणि मग तुम्ही म्हणणार, अरे आमची आता वयात आलेला मुलगा मुलगी याचा असताना धोक्यामध्ये आला, आता काय करायचं? अरे ज्यावेळेस सांगायला आले होते त्यावेळेस तुम्ही वाटले. आम्ही आगा करायला तुम्हाला आलेलो आहोत की परिस्थिती बघा, आंधळ्यासारखं चालू नका. असुरक्षितता ही आता तुमच्या दारापर्यंत आलेली आहे. खराब नावाचा असणारा जो व्यक्ती आहे त्याला उभा कोणी केला तर भारतीय जनता पक्षाने उभा केला, इथल्या मंत्र्यांनी उभा केला. आणि वाचवण्याचं काम कोणी चाललंय तर इथल्या असणाऱ्या चाललंय. कोणीतरी उल्लेख केला की चाकणकरबाईंना असणारा बळीचा बकरा केला जातोय. उरलेल्या 48 जणांवरती असणारा कारवाई झाली नाही, ही भावना लोकांमध्ये राहिल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की एका बाजूला कुटुंब असुरक्षित केलं जातंय आणि दुसऱ्या बाजूला शेती की ज्याच्यातून आपण असणारा आर्थिक स्थिर स्थावर स्वतःला करतोय, जगातल्या शेतकऱ्याला इथली बाजारपेठ खुली करून
आपलं आयुष्य पुन्हा बर्बाद केलं जातं हे आपण लक्षात घ्या. ज्याला कमळाला मतदान दिलं, मी असं म्हणेन की त्याला स्वतःचं कुटुंब आणि देशाचं वाटोळं लावायचं माहित असू. मी जसं म्हणालो की 15 वर्ष लागली, 15 वर्ष लागली की कापसाच्या शेतकऱ्याचा आत्महत्या थांबवण्यावर. पंधरा वर्ष लागली कापसाच्या शेतकऱ्याचा आत्महत्या थांबवण्यामध्ये. उद्या जगातली स्वस्त साखर भारताच्या बाजारपेठेमध्ये आले तर ऊसाच्या शेतकऱ्याचं काय होणार हा त्यांनी विचार केला तर अधिक बरं. मित्रो, इथे विरोधी पक्ष ठेवायचा की न ठेवायचा याचा निर्णय. आज विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. आज असणारा विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. बारामती काँग्रेस लढत नाही आणि राहुरीमध्ये सुद्धा लढत नाही. मी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभे राहा आणि संतोष चोळके यांना असताना आपण विजयी करा. विरोधी पक्ष टिकला जगला तर इथल्या सामान्य माणसाचं शोषण होणार नाही हे लक्षात. उमेदवारांनी आता सांगितलं की फोटो काढताना कोणी बघितलं तर तो घाबरत होता. एक लक्षात घ्या, हा निवडून गेलेला माणूस जो आहे तो तुमचा नोकर आहे. सालगडी आहे, लक्षात घ्या, 5 वर्षाचा. आता सालगडी मोठा की सालगडीचा मालक मोठा? आज मग तुम्ही मालक आहात ना. तुम्ही मालक असताना सालगड्याला कशाला भिताय? तुम्ही भीत असल्यामुळे तो सालगडी आता विकत घ्यायला तुम्हाला निघालेला आहे. उद्या परवापासून असणारा थैली खोलायला सुरुवात होईल. हॉटेल खोलली. आणि हाच जो निधी वाटप केला जाईल, 10-12 कोटीचा असणारा निधी जो वाटप केला जाईल, तोच कदाचित या बंद कारखान्याला पुन्हा चालू करण्यासाठी लावला असता तर इथे असणारा 700-800 पोरं कामाला लागली असती की नाही? 1000 जण तरी डायरेक्ट कारखान्यामध्ये कामाला लागली असती की नाही? गाड्या घोड्या अमुक असता लागलेला असेल की नाही? पण तुमच्या हातामध्ये खडकू द्यायचा नाही. तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे असं नाही. तर इथल्या असणारा हा जो सालगडी आहे, हा जो सालगडी आहे तो असा म्हणतो की ह्यांनी आता मला पायऱ्या झिजवल्या लावल्या, आता मी ह्याला पायऱ्या झिजवल्या लावल्या. मी आता ह्याला पायऱ्या झिजवायला लावणार आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? हे मान्य आहे का? मग गावागावातला निर्णय झाला पाहिजे की इथे असताना आम्ही लोळवल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. मित्रो,
आज विरोधी पक्षाचा असणारा आवाज महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर फक्त वंचित बहुजन आघाडी शिल्लक आहे. उरलेले सगळे म्याव झालेले आहेत. उरलेले सगळे म्याव झालेले आहेत का त्यांच्या फायली खोलून बसलेले आहेत आणि त्यांना भीती दाखवल्या जाते. ईडीची चौकशी केल्या जाईल आणि जेलमध्ये टाकल्या जाईल. तो म्हणतो जेलमध्ये जाण्यापेक्षा आपल्या घरी बसलेलं बरं. माझं आव्हान आहे इथल्या शेतकऱ्याने आपला स्वतःचा उद्योग, कारखानदार जसा आपला स्वतःचा उद्योग वाचवण्यासाठी धडपड करत असतो, तो प्रॉफिट मध्ये आणण्यासाठी, नफ्यामध्ये आणण्यासाठी धडपड करत असतो, तशा रीतीने हा शेती सुद्धा उद्योग आहे आणि हा शेती उद्योग वाचवण्यासाठी जो आपलं वाटोळं करायला निघालेला आहे त्याचं मी वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही, हे वाक्य आपल्या त्या ठिकाणी असतात. इथल्या मुस्लिमांना SIR म्हणजे स्पेशल इन्क्वायरी नोंदणी, रजिस्ट्रेशन वोटरची सुरुवात झाली. एक पॅसिव्ह म्हणजे तुम्हाला न कळता मॅपिंग चाललेली आहे आणि ती संपली की मग ऍक्टिव्ह मॅपिंग त्या ठिकाणी सुरुवात आहे. मी मुसलमानांना सांगतो आणि इथल्या असणाऱ्या रावडीतल्या मुसलमानांना सांगतो की तुम्हाला संधी आली. कसली संधी आलेली आहे की त्यांनी असताना म्हटलंय की आजच्या यादीमध्ये ज्याचं नाव आहे त्याच्या नाव 2002 मध्ये असलं. 2002 मध्ये असलं पाहिजे. आपण सगळे नावं लावत असताना आपलं स्वतःचं नाव लावतो, आपल्या वडिलांचं नाव लावतो, काही जण वडिलांचं आईचं नाव लावतात आणि आडनावं लावतात. त्याच्यामुळे ते सोपं जातं. पण मुसलमानांमध्ये तशी प्रथा नाही. त्याचं स्वतःचं नाव असतं, बापाचं नाव असतं, पण अजून 2-4 नावं असतात आणि मग सय्यद रही खान, रमीन खान, अमुक तमुक तसं असतं. एकही त्याच्यामध्ये बदललं तर हा बांगलादेशवरून आले आणि त्याच्यावरती पुल्ली बांधली. इथल्या ख्रिश्चनांना आणि मुसलमानांना सांग की तुम्हाला असं संधी आलेली आहे. या स्पेशल ड्राईव्ह मधनं वाचण्याची संधी आलेली आहे. या पोटनिवडणुकीमध्ये एकूण एक ख्रिश्चन आणि एकूण एक मुस्लिम यांनी असताना मतदान केलं. तर त्याच्याकडे पुरावा लागतो की मी पोटनिवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे आणि हा माझा असणारा पुरावा. ज्यांनी मतदान केलं तो SIR मध्ये वाचला. ज्यांनी मतदान केलं नाही ते सर्वे करण्याची गरज नाही. तिथं तेच निघणार की हा मतदान करायला आला नाही म्हणजे या मतदारसंघात तो राहत नाही, त्याचं नाव बघून टाका. त्याचं नाव बघून टाका. सर्वे करण्याची गरज नाही, त्याला नोटीस काढण्याची गरज नाही. काका महिनाभरापूर्वी राहुरीमध्ये मतदान झालं, त्या मतदानामध्ये यांनी सहभाग घेतला नाही, त्याच्यामुळे ह्याला कापून टाका. तुम्ही तुमच्याच हाताने स्वतःचा पाय कापणार आहात हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथला मुसलमान जो आहे
इथला क्रिश्चन जो आहे की ज्याच्यावरती टांगती तलवार आहे, पश्चिम बंगालमध्ये 92 लाख मतं कापण्यात आली. मला महाराष्ट्राचे जे आकडे मला माहिती आहेत, 80 लाख मतदान महाराष्ट्र, 1,05,000 कोटीचं असणारं सोनं. मी म्हणत नाही की रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर म्हणतोय की गायब आहे. अनेक खात्यामध्ये पैसे काढण्यात आले, खर्च करण्यात आले, पण त्याची बिलं देण्यात आलेली नाहीत अशी परिस्थिती. हे मी नाही म्हणत आहे, कॅग नावाची असणारी ऑडिट केंद्राची सरकार आहे ते त्या ठिकाणी म्हणायला लागले. आज त्या विरोधी पक्षाचा आवाज नसल्यामुळे, सभागृहामध्ये विरोधी पक्षाचा आवाज नसल्यामुळे आज कोणी सुटवायला तयार. सोमनाथ सूर्यवंशी बद्दल मुख्यमंत्री खोटं बोलले. एकही आमदार मला असं मिळाला नाही की बा मुख्यमंत्री खोटं बोलले, त्यांनी असताना आपलं दिलेलं स्टेटमेंट दुरुस्त करावं आणि सभागृहाची माफी मागावी असं देणारा एकही आमदार मला मिळाला नाही. ते मला सगळेच म्हणत होते, प्रकाश जाऊ दे ना, आज मुख्यमंत्री आहेत. अरे म्हटलं मुख्यमंत्री आहेत, मान्य आहेत, पण त्यांनी सभागृहामध्ये खोटं बोलू दे, किंवा सभागृहामध्ये चुकीची माहिती अगोदरच्या अधिकाऱ्यांनी दिली असेल, मान्य आहे मला, पण नव्यानं माहिती आल्यानंतर स्वतःहून दुरुस्त करण्याची हिंमत नाही, ताकद नाही, हा म्हटलं कुठला असणारा मुख्यमंत्री. म्हटलं सभागृहाचं रेकॉर्ड उद्या अधिकृत रेकॉर्ड त्या ठिकाणी ठरवलं आणि 100 वर्षानंतर कोणी तपासेल तर मुख्यमंत्री सभागृहामध्ये म्हणतोय की तो हार्ट अटॅक मेलाय आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट असं म्हणताय आणि कोर्ट त्याच्यावरती विश्वास ठेवून म्हणताय की त्याच्या नसा तुटल्या म्हणून तो असणार नाही. ती आजही केस औरंगाबाद हायकोर्टामध्ये चालली. सरकारचा पूर्ण प्रयत्न चाललाय की तिला दाबून टाका, पण आम्ही क्षण मानलाय की ती दाबल्या जाणार नाही. त्या 27 पोलीस अधिकाऱ्यांना जेलमध्ये आम्ही घातल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात. आम्ही आमच्या परीने लढत राहू, पण आपण लढणार आहात की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग. आपल्याला लढायचं आहे म्हणजे मताने लढायचं आहे. मताने त्या ठिकाणी लढायचं आहे. संतोष चोळके यांना मतदान देऊन आपण लढायचं आहे. ही जे घाबरणं चाललेलं जे आहे, मी मोदीला आता पाहिजे तेवढ्या शिवाय देतो, का मला पकडत नाही? का मला माहिती आहे तो माझा नोकर आहे, त्याला मी सांगितलेलं अशा पद्धतीने तू वागला पाहिजे, अशा पद्धतीने वागला नसेल तर तुला असणारा बदलायचा अधिकार आहे. या देशाचा मालक हा मतदार आहे हे लक्षात. हा निवडून गेलेला नाही आणि त्याला हीच गोष्ट अजूनही लिखित होऊ नये म्हणून ते माझ्यावरती कारवाई करतात. ते म्हणतात जाऊ दे, एकटाच आहे आपला, बोंबलेल आणि नंतर गप्प बसेल. लोक काय त्याला साथ देणार नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना असं आवाहन करतो की आपण संतोष बोळके यांची निशाणी
न घाबरता आपण मतदान द्या हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, नमस्कार. या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले पत्रकार मित्र, मतदार बंधू आणि भगिनींनो व सर्व भीम सैनिक व या ठिकाणी सभेसाठी उपस्थित असलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे